राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी 9 जुलै रोजी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी हित लक्षात घेऊन आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे 1 दिवसाचे वेतन कापण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत। डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेत आरोपी शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली असून आंदोलनाचा इशारा दिलाय। पालघर जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत आशा सेविका, ग्रामस्थ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समयसूचकतेमुळे सफाळे आरोग्य केंद्रात 2 मातांची सुखरूप प्रसूती झाली आहे। रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढल्यामुळे अंबा, कुंडलिका आणि सावित्री या 3 प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून महाड, रोहा आणि नागोठणे परिसरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे 67 गावांतील वीज पुरवठा खंडित झाला असून गेल्या महिन्याभरात 212 घरांचं नुकसान होऊन तब्बल 92,73,000 रुपयांची वित्तहानी झाली आहे।